इंद्रजित सावंत धमकी प्रकरण कोरटकरनेच धमकी दिल्याचं सीडीआर तपासातून समोर। कोरटकरचा आवाज मार्क केल्याचा दावा खोटा, सूत्रांची माहिती। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल। नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या 4 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजित पवारांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध। आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, कोणताही प्रतिकार झाला नाही। सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून अटक केली होती। राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार। सरकारचा मेटा कंपनीशी करार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी। यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार, तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक। देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार। कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान विभागाचा अंदाज। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक। राज्यभरात 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार। 2025-26 पासून ऑनलाईन प्रवेश पद्धती राबवण्यास शासनाची मान्यता। मुंबईतील एन आणि एल विभागातील पाणीपुरवठा सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी नसेल।